ऐसे का हो नकरा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत, भूत जात बंधूनी. श्रुतींचे गाणे घाफळ, सारमूळ जाणोनी. विश्वंभरा शरणागत, भूत जात बंधूनी. तुका म्हणे पुढे काही, वाट नाही यावरी. विश्वंभरा शरणागत, भूत जात बंधूनी. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जघननिहितपानी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेच बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरणा संताची, सरे चरण संताची, सरे चरण संताची. हरी त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू. बाबाची सद्गुरु दास तुका. ऐसे का हो नकरा काही, पुढे नाही नाश जा. विश्वंभरा शरणागत, भूत जात बंधूनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग. महान साधू वैराग्य मूर्ती जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंगाच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं गरजेचं आहे. गेल्या 36 वर्षापासून परंपरेने चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ज्यांच्या आशीर्वादानं आहेत ते या तालुक्याचे परमार्थिक भाग्य विधाते पैस खांब मंदिर जीर्णोद्धारक बंशी महाराज तांबे, त्याचप्रमाणे स्वानंद सुखनिवासी अखंड महाराष्ट्राचं श्रद्धास्थान आहेच, परंतु विशेषतः आपल्या परिसराचं जे श्रद्धास्थान आहे ते देवगड निवासी किसनगिरी बाबा दत्तगिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं पूज्य भास्करगिरीजी महाराज, त्याचप्रमाणे या परिसरातील अनेक संत महात्मे, साधू महात्मे यांच्या प्रेरणेनं आणि अगदी काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये फिरत असताना कधी कधी आपल्या जवळ काही गोष्टी असतात पण अज्ञानानं ते दिसत नाहीत.
आणि त्या परिसरामध्येच आम्हाला उशिरा नका होईना पण एक योग्य मार्गदर्शक आमच्या जीवनामध्ये लाभले ते आदरणीय अतुलजी महाराज आदमणे आणि कृष्णाजी महाराज काकडे यांच्या कुशल मार्गदर्शनानं हा पारंपरिक सप्ताह 36व्या वर्षामध्ये या ठिकाणी पदार्पण होत असताना दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा कदाचित सप्ताहाच्या पत्रिकेत नसेल पण माझ्या जन्मपत्रिकेत असावी की काय आणि योगायोगानं पूज्य महाराजजींनी मला सांगितलं की आज तुम्हाला सेवा करावी लागते आणि मीही माझं भाग्य समजलं की ज्यांच्या संगतीमध्ये आपण अनेक वर्ष राहिलो ज्यांच्याकडून अनेक पारमार्थिक गोष्टी शिकलो परमार्थामध्ये शिकत असताना परमार्थामध्ये प्रवास करत असताना परमार्थ तर सर्वच करतात सर्वच चांगला करण्याचा प्रयत्न करतात पण एका विशिष्ट उंचीवरती एका विशिष्ट समाजालाच सांगणारे भरपूर आहेत परंतु आमच्या तरुण बांधवांना वृद्ध माणसांना सर्वांना बरोबर घेऊन चालणारे पूज्य महाराज आहेत त्यांच्या सहवासामध्ये आम्ही राहिलो अनेक ठिकाणी कीर्तनं केले असतील पण ज्यांना आम्ही मार्गदर्शक जीवनामध्ये मानलं ज्यांच्याकडे पाहून आम्ही राहण्यापासून समाजामध्ये वावरण्यापर्यंत शिकलो त्यांच्या व्यासपीठावर जर आपल्याला कीर्तन करायला मिळत असेल तर हे माझं भाग्य आहे विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराजांनी आज्ञा दिली आणि ह्या दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करत असताना जगद्गुरु तुकोबरायांचा या जीवाला कर्म आणि अकर्म शिकवणारा जीवनामध्ये योग्य कर्म कोणतं अयोग्य कर्म कोणतं या कर्माचं आणि अकर्माचं मार्गदर्शन करणारा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय जशी भगवान परमात्मा बुद्धी देतील गुरुवर्य बंशी बाबा बुद्धी देतील हनुमंतराया बुद्धी देतील त्याप्रमाणे या अभंगावरती सविस्तर बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे विठ्ठल 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 जीवन जगत असताना आमच्याकडून अनेक प्रकारचे कर्म घडत असतात नोहे नोहे हा जीवच कर्मप्रधान आहे भगवंताने या जीवाला बनवत असतानाच कर्मप्रधान बनवलेला आहे जीव कर्माविरहित जगूही शकत नाही तो कर्मप्रधान असल्यामुळे कर्माविरहित तो राहू शकत नाही तुकोबरांनी इतकं सूक्ष्म त्या जीवाचं निरीक्षण केलंय की एखादा मनुष्य निवांत बसलेला जरी असला तरी बघा तुम्ही कीर्तन ऐकत आहे कीर्तन ऐकता ऐकता का होईना चटाईचे धागे तरी तोडील बोटाने हात तरी फिरविल पाय तरी हलविल पण आमचे काशीनाथ महाराज पाय हलवतात म्हणजे इतकं सूक्ष्मतेने जगद्गुरु तुकोबरायांनी या जीवाकडे पाहिलेलं आहे की जीव हा कर्माशिवाय राहू शकत नाही तो कर्मप्रधान आहे मग कर्म करत असताना तुकोबराय म्हणतात तुझ्याकडून असंही कर्म घडणार आहे तसंही कर्म घडणार आहे मग त्यापेक्षा ऐसे का हो न करा काही की बाबा रे तुझ्याकडून कर्म घडणारच आहे मग चांगला आणि वाईट याचं परीक्षण करून तू चांगलंच कर्म का करत नाही ऐसे का हो न करा काही की ज्या कर्माला जीवनामध्ये कुठेही नाश नाही असं कर्म का करत नाही मग ते कर्म करण्यासाठी तो भगवान परमात्मा विश्वंभर त्याची शरणागती पत्करणं संसाराचं दास्यत्व स्वीकारण्यापेक्षा दास्यत्व तू करतोच आहे या जगामध्ये तू एकदा जन्म घेतला या सृष्टीवरती आला की तुला कुणाचं ना आणि कुणाचं दास्यत्व स्वीकारायचंच आहे मग स्वीकारायचंच असेल तर त्या भगवान परमात्म्याचं स्वीकार विश्वंभरा शरणागत भूतजात बंधुनी तू इतका शक्तिशाली परमात्मा आहे की त्याच्या ठिकाणी
या जगातले भूत जात बंधुनी म्हणजे जीव भूत जात जितक्या युनी आहेत त्या भगवंतापासून उत्पन्न आहेत आणि त्या भगवंताच्या शरणागतीला आहेत. मग विश्वंभरा शरणागत भूतजात बंधुनी श्रुतीचे गाणे घाफळ सार मूळ जाणुनी. या जगामध्ये सार आणि आसार काय आहे त्याचं मूळ जाणून तू त्या भगवान परमात्म्याला शरण जा. तुकाराम महाराज पुढे सांगतात, या जगामध्ये सर्व काही करत असताना यापेक्षा वेगळी वाट दुसरी कोणती नाही. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, यापेक्षा दुसरी वाट नाही तर विश्वंभरा शरणागत भूत जात वंदोनी. विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. सरळ का सांगितला तर कीर्तनाची वेळ आहे 7 ते 8, 6 ते 8 आणि माझ्याकडे 8 वाजण्यासाठी अगदी पाऊण तास शिल्लक राहिलेला आहे. त्या खटवांगा राहायला 1 तास होता, मला पाऊणच तास आहे. आणि म्हणून त्या अगदी कमी वेळेमध्ये त्या अभंगावरती बारकाईने चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग या सृष्टीवरती जन्माला आल्यानंतर जर जीव कर्मप्रधान असेल, जीवाकडून कर्म घडणार असेल तर मग त्याला चांगलं आणि वाईट कर्म कळालं पाहिजे. आणि सोपा व्यवहार आहे. चांगलं कर्म कोणतं, वाईट कर्म कोणतं, सरळ सरळ आम्ही व्यवहारामध्ये पाहिलं तर आम्ही ज्या परिवारामध्ये राहतो त्या परिवारामध्ये परिवाराचं पोषण करत असताना जी जी कर्म आमच्याकडून घडतात त्या कर्माचं समतोल आणि मूल्यमापन जर केलं तरी आमच्या लक्षात येईल की चांगलं कर्म कोणतं आणि वाईट कर्म कोणतं. जर परिवारामध्ये काम करत असताना परिवाराची पोषण करत असताना आम्ही 4 आमच्या घरामध्ये चुलते आहेत, 4 चुलत्यांची विभागणी झालेली आहे आणि त्या 4 चुलत्यांच्या विभागणीमध्ये प्रत्येक मुलाच्या वाट्याला जी जी काही पारंपरिक वडलोपार्जित जी जी काही प्रॉपर्टी आलेली आहे, मग ती जमीन असेल, घरदार असेल, मग ते जी जी जमीन मिळाली ती जमीन ज्या ज्या वेळेला आम्ही उन्हाळ्यामध्ये मशागतीचं काम करत असतो आणि मशागतीचं काम करत असताना ज्यावेळी नांगरट करतो त्या वेळेला पैलवान साहेब नांगरट असताना प्रत्येक वेळेला चुलत्याच्या बाजूने तास टाकला पाहिजे का आपल्या बाजूने टाकला पाहिजे. सरळ व्यवहार आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून आमच्या लक्षात येईल की आम्ही नांगरट काढत असताना जर आम्ही 1 तास आमच्या बाजूने ठेवला तर भावंडकीमध्ये भांडणं लागणार नाही आणि निश्चितच त्याचा रिझल्टही चांगला मिळेल. मग चांगला आणि वाईट हे जसं आहे तसं परमार्थामध्ये चांगलं कर्म काय आणि वाईट कर्म काय. परमार्थामध्ये तर तुकोबरायांनी अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल सुख कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम दुःख होईल सुखाचे, सुख होईल दुःखाचे.
हे कर्म करत असताना जर तुम्ही कामामध्ये काम भगवंताचं भजन केलं तर तुमच्या सोबत ते येणार आहे. परंतु संसारामध्ये जगत असताना या जगामध्ये जगत असताना आम्ही असं करत नाही. आम्ही त्या भगवंताची शरणागती करण्यापेक्षा कुटुंबाची शरणागती करतो आणि नको नको त्याची शरणागती करून ते कर्म एक वेळेला आमच्या लक्षात येत नाही की जे जे कर्म आम्ही करणार आहोत ते कर्म मात्र नाश पावणार आहे. कारण या जगामध्ये एक कर्म नाश पावणार आहे आणि एक कर्म पुण्यरूपानं आमच्या सोबत येणार आहे. एका कर्मानं कदाचित दृश्याची प्राप्ती होईल, पण एका कर्मानं न दिसणारा अदृश्य स्वरूपाचं फळ आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे. मग आमच्या सोबत येणारं दृश्य या जगामध्ये जे प्राप्त आहे दृश्य आहे ते येणार आहे की जे असणारं अदृश्य स्वरूपाचं पुण्य ते येणार आहे, हे आमच्या जीवनामध्ये आम्हाला पहिलं कळालं पाहिजे. जे जे दृश्य स्वरूपाचं जे आहे ते कर्म आम्ही कितीही केलं तरी ते आमच्या सोबत येणारं नाही. पण अदृश्य स्वरूपाचं जे पुण्य आहे ते दिसत जरी नसलं पण अदृश्य स्वरूपानं त्याचं फल आमच्या जीवनामध्ये ते आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आमच्याबरोबर नोहे नोहे आम्ही गेल्यानंतर हा देह ठेवल्यानंतर आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या जीवासोबत ते कर्म अदृश्य स्वरूपाचं जरी असलं तर ते पुण्यरूपानं आमच्या सोबत येणार आहे. त्यासाठी माऊली एका ओवीमध्ये सांगतात की बा एखादा शेतकरी आहे आणि शेतकऱ्यानं अगदी द्राक्षाची बागं लावलेली आहेत आणि एक थोडासा शेतकरी आध्यात्मिक आहे, वारकरी आहे, माळकरी आहे. त्याने मात्र त्याच्या काही शेताच्या भागामध्ये तुळशीची बाग लावली आणि एकाकडे द्राक्षाची बाग आहे. द्राक्षाच्या बागाला अगदी त्याचं व्यवस्थित पद्धतीने नियोजन पद्धतीने द्राक्षाच्या बागाला सर्व मशागत खत पाणी सर्व गोष्टी चालू आहेत आणि इकडे या माळकरी बाबाचं त्या तुळशीच्या झाडाची सेवा चालू आहे, त्याला पाणी घालणं चालू आहे, त्या झाडाचं रोजची प्रदक्षिणा आहे, त्यानंतर त्याचं पूजन आहे. मग दोनही व्यक्ती दोन रीतीने कर्म करत आहेत. एक द्राक्षाच्या झाडाच्या रूपानं त्या द्राक्षाच्या शेतामध्ये मशागत करतोय आणि एक इकडे तुळशीच्या बागामध्ये मशागत करतोय. मग मला विचारायचं आहे की तुळशीच्या झाडाचं सेवा करणं त्याच्यामध्ये मशागत करणं हे कर्म योग्य आहे की इकडे द्राक्षाच्या शेतामध्ये मशागत करणं योग्य आहे? बऱ्याच जणांचं उत्तर असेल द्राक्षाचं झाड. कारण द्राक्षाच्या बागामध्ये आम्हाला द्राक्ष त्याला घडची घडत द्राक्षे लागली की पैसा रूपानं दृश्य स्वरूपानं त्याची प्राप्ती होणार आहे. आमचं त्याच्यावरती कुटुंब चालणार आहे. आमच्या कुटुंबातल्या काही गरजा त्या द्राक्षाच्या बागावरती त्याच्यापासून मिळणाऱ्या पैशावरती कुटुंब व्यवस्था चालणार आहे. पण जर तुळशीच्या बगीच्याचा विचार केला, जो तुळशीचं काम करतोय, जो तुळशीच्या मशागत तुळशीच्या बगीच्यामध्ये करतोय, त्याला काय मिळणार आहे? जर तुळशीच्या झाडापासून काही मोठी मोठी लाकडं निघत नाहीत, त्याच्यापासून घराच्या काही चौकटी होत नाहीत, त्या झाडापासून त्याच्या खोडापासून किंवा त्या तुळशीच्या पानापासून काही पत्रवाळ्या आम्ही कधी पाहिल्या नाही की त्या तुळशीच्या झाडाच्या पत्रवाळ्या आम्ही जेवायला वाढल्या. असं कुठलंही दृश्य स्वरूपाचं तुळशीच्या माध्यमातून आम्हाला दिसत नाही. पण माऊली सांगतात की बाबा रे, द्राक्षाच्या झाडाला पाणी घालणं, द्राक्षाच्या झाडाची मशागत करणं याच्यामध्ये तुम्हाला दृश्य स्वरूपाचं अर्थ मिळणार आहे. पण तुळशीच्या झाडाची सेवा करत असताना तुम्हाला दृश्य स्वरूपाचं जरी मिळालं नाही तर अदृश्य स्वरूपाचं पुण्य मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. पण आम्हाला त्याच्यातलं फळ कळालं पाहिजे. कारण इथे कर्म करत असताना प्रत्येक जीव हा काहीतरी हेतू ठेवून कर्म करत असतो. जर त्याला फायदा दिसला नाही तर तो वाटेला जाणारच नाही.
द्राक्षाच्या झाडाची सेवा का करतोय? माऊली म्हणतात, तुळशीच्या झाडा दुरोनीनं घाली बे शिंतोडा, तो द्राक्षाच्या झाडा दुधची घाली. एखादा मनुष्य आहे जो तुळशीच्या झाडाला कधी लांबून असा शिंतोळा शिप म्हणलं तरी शिपित नाही, आणि तोच मनुष्य जर द्राक्षाच्या बागात गेला तर तो दूध घालायला तयार आहे. का? का त्याला दोन्हीमधलं फळ काय आहे हे माहिती नाही. त्याला हे माहिती आहे की द्राक्षाच्या झाडापासून आम्हाला भरपूर अशा प्रकारचं अर्थ मिळणार आहे, त्याच्यावरती आमचा प्रपंच चालणार आहे. पण त्याला हे माहिती नाही की ज्या तुळशीच्या झाडाची सेवा केल्यानंतर अदृश्य स्वरूपाचं पुण्य प्राप्त होतं ते आमच्या सोबत येणार आहे. मग तुम्ही म्हणाल, या जगामध्ये सांसारिक प्रापंचिक व्यवस्था चालवत असताना अदृश्य स्वरूपात काही चालत नाही, दृश्य स्वरूपात चालतं. तुम्ही सांगितलं आमच्या जीवनात किती आम्ही पुण्य कमवलं म्हणून आमचा प्रपंच चालणार आहे. आम्हाला दृश्य स्वरूपाचं पाहिजे, आम्हाला अदृश्य स्वरूपाचं नको. पण दृश्य आणि अदृश्य यातला फरक सांगत असताना जे आमच्या कल्याणासाठी आहे, जे जीवाच्या कल्याणासाठी आहे, ते मात्र अदृश्य स्वरूपाचं पुण्यच आहे. आणि ते पुण्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करत असताना आम्हाला योग्य कर्म आणि अयोग्य कर्म कळालं पाहिजे. विठ्ठल मग संसारामध्ये जगत असताना आणखी पुढे जाऊन मी सांगन आपल्याला रामायणामध्ये योग्य कर्म कोणतं आणि अयोग्य कर्म कोणतं. ज्या वेळेला रावण महाराज मारीच मामाकडे गेले आणि मारीच मामाकडे गेल्यानंतर मारीच मामाला सांगितलं की तुम्हाला माझं एक काम करावं लागेल, की तुम्हाला हरिण व्हावं लागेल. मारीच मामाला सांगितलं का? ते पुढचं प्रयोजन सांगतो. म्हणाले, तुम्हाला सुंदर स्वरूपाचं हरिण व्हावं लागेल आणि अरण्यामध्ये सीतामाता एका कुटियामध्ये आहेत, त्या सीतामातेसमोर हरिण होऊन तुम्हाला जायचं आहे. हरिण होऊन गेल्यानंतर सीतामातेला त्या हरणाच्या कातड्याचा मोह होईल आणि माझं काम सोपं होईल. मारीच मामाच्या सर्व रावणाची युक्ती लक्षात आली. त्यांनी सांगितलं, हे जमणार नाही. अहो, सीतामातेच्या समोर हरिण होऊन जायचं म्हणजे रामचंद्र प्रभूंच्या समोर जायचंय, आणि रामचंद्र प्रभूंच्या समोर हरिण होऊन गेलं की रामचंद्र प्रभू एक बाणी, एक वचनी आणि एक पतिव्रता, असं त्यांच्या ठिकाणी 3 गुण आहेत. त्याच्यापैकी एक बाणी असणारे रामचंद्र प्रभू एका बाणामध्ये माझा वध करून टाकतील. त्यांनी सांगितलं, तुझा वध होणार आहे, तुला वध होण्यासाठीच तिथे जायचं आहे. त्यांनी सांगितलं, जमणार नाही. मला मरण्यासाठी पाठवताय का? जमणार नाही. मारीच माम म्हणले. रावण महाराज म्हणले, तू झाला हरिण तरी रामचंद्र प्रभू मारीन, आणि नाही झाला हरिण तर रावण मारीन. मरण दोन्हीकडे पण आहे. हरिण झाला तर रामचंद्र प्रभूंच्या हस्ते मरण आहे, आणि नाही हरिण झाला तर एका राक्षसाच्या रावणाच्या हाताने मरण आहे. मग मात्र मारीच मामाच्या लक्षात आलं की आता इकडेही मरण आहे आणि तिकडेही मरण आहे. इकडेही माझं कर्म घडणारच आहे, हरिण होऊन रावणाच्या हाताने मरण आहे. कर्म तिकडेही करायचंच आहे, तिकडेही मी हरिण होऊन रामाच्या हाताने मरणार आहे. मग आता मारीच मामाला ठरवायचंय की मला रावणाच्या हाताने मरायचंय की रामचंद्र प्रभूंच्या हस्ते मरायचंय. पुढचा भाग आपल्याला माहिती आहे की मारीच मामा हरिण झाले. ती सीतेमातेच्या समोर गेले. सीतामातेने रामचंद्र प्रभूंना आग्रह केला की मला त्या हरणाच्या कातड्याची चुळी शिवायची आहे. मग रामचंद्र प्रभू त्या हरणाच्या मागे गेले, बाण मारला. तो सगळा कथा भाग आपल्याला माहिती आहे. पण मला हे आपल्याला सांगायचं आहे की जीवनामध्ये जसं योग्य आणि अयोग्य कर्म हे जसं आपल्याला कळालं पाहिजे,
जसं मारीच मामाच्या लक्षात आलं की मरण मला इकडे आहे आणि तिकडे आहे, पण चांगलं मरण कोणतं आहे ते रामचंद्र प्रभूंच्या हस्ते आहे. तसं जीवनामध्ये कर्म करत असताना आमच्या जीवनामध्ये योग्य आणि अयोग्य कर्म असं केलं पाहिजे की ते जीवनामध्ये नाश न पावणारं कर्म केलं पाहिजे. अभंगाच्या पहिल्या ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा, ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाच जा, पुढे नाही नाच जा. एकदा काशीनाथ महाराजांसाठी माळी महाराजांसाठी टाळ्या वाजवा. ही स्वतः कीर्तन करणारी मंडळी आहेत, पण आमची प्रेमाची माणसं आहेत. आणि अचानकपणे कीर्तन करायचं म्हटलं की बऱ्याचशा फॉर्मॅलिटी राहून जातात. प्रस्तावनेमध्ये आमचे सर्व ही स्नेही मित्रमंडळी की जी संप्रदायाचं वैभव आहे, संप्रदायाचे अलंकार आहेत. मी नेहमी सांगत असतो की संप्रदायाचे अलंकार जर आम्ही वगळले तर इतक्या 10 वर्षामध्ये या अलंकारित गोड आवाजाच्या लोकांनी संप्रदायाच्या चाली मृदंग एका विशिष्ट उंचीवरती नेऊन ठेवला. या गावामध्ये बाबाजींच्या रूपानं अनेक महाराष्ट्रामध्ये थोर थोर होऊन गेलेली गायक मंडळी, वादक मंडळी या छोट्याशा गावामध्ये आली. आणि म्हणून एक विशेष इथे गाणाऱ्या माणसाची किंमत आणि वाजवणाऱ्या माणसाची किंमत विशेष आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. या कीर्तनाच्या माध्यमातून आज माझे परमस्नेही मित्र काशीनाथ महाराज टेकाळे, बालमित्र अनिकेत महाराज शिंदे, आठरे महाराज, माळी महाराज, आमचे महेश महाराज डोके, ही एका वेळेला इतकी मंडळी व्यासपीठावर आणणं म्हणजे खूप खर्चाचं काम आहे. पण तुमच्या गावकऱ्याचं चांगलं आहे की महाराज महाराष्ट्रामध्ये फिरतात आणि त्यांच्या नावावरती आणि त्यांच्या प्रेमावरती बऱ्यापैकी फुकटच तुमच्या गावात ही मंडळी येतात, असंच म्हणावं लागेल. द्यावे लागते, पण त्या तुलनेमध्ये जवळजवळ ही माणसं फुकट आहेत. कारण इतके माणसं असं म्हणले कितीतरी लाख रुपये दिले तरी इतके माणसं एका वेळेला येणार नाहीत, मला माहिती आहे.
आमच्या परंपरेमध्ये काम करत असताना कितीतरी सप्ताहाचं नियोजन आम्ही केलं आहे आणि म्हणून ही महाराजांमुळे तुमच्या इतक्या छोट्या गावामध्ये ही दिग्गज मंडळी येतात. हे खरं महाराजांची या ठिकाणी प्रेमाच्या संबंधामुळे ही मंडळी आलेली आहेत. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय या कर्माचा आणि अकर्माचे तुलना करत असताना ती सांगतात की जीवनामध्ये कर्म घडणारच आहे, परंतु जीवनामध्ये असं कर्म केलं पाहिजे की त्याचा नाश होणार नाही. ते आमच्या सोबतपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत आमच्या उद्धारासाठी ते कर्म आमच्यासाठी योग्य ठरेल असे कर्म केलं पाहिजे. ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाश ज्या कर्माला जीवनामध्ये पुढे वाटचाल करत असताना नाश अशा कर्माला नसणार आहे असं कर्म जीवनामध्ये घडलं पाहिजे. मग ते कर्म करत असताना दोन प्रकारचे कर्म आहेत. एक नित्यकर्म आहे, एक नित्यनेमिक कर्म आहे. मग नित्यकर्म कोणतं? जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आम्ही नित्याने करतो, नित्याने आंघोळ करावी लागते, हे कर्म आहे. जे जे नित्याने करावं लागतं ते नित्यकर्म आहे. आणि नित्य नेमिक कर्म की जसं वर्षातून एकदा नित्यनेमानं दिवाळी पाडवा म्हटलं की त्या वर्षाच्या एका विशिष्ट तिथीला हा सप्ताह होतो, हा नित्यनेमिक आहे. नित्य आणि नित्यनेमिक या दोन कर्मामध्ये नित्यकर्म महत्वाचं आहे. कारण नित्यकर्मामध्ये आम्हाला इतकं बारकाईने त्या कर्माकडे पाहावं लागतं की एक एक कर्म करत असताना बारकाईने त्या कर्माकडे लक्ष ठेवून आम्हाला ते कर्म करावं लागतं. संत महात्मे सांगतात की कर्म करत असताना छोटीशी चूक जरी आमच्याकडून झाली तर त्याचे परिणाम आमच्या जीवनामध्ये आम्हाला भोगावे लागतात. चुकलिया वर्म पडलिया फेरा, थोडंसं जरी आमच्या जीवनामध्ये वर्म चुकलं की त्याचे भोग आम्हाला जीवनामध्ये भोगावे लागतात. मग नित्यकर्मामध्ये कर्म करत असताना काही कर्मानं आमच्या जीवनामध्ये पाप घडणार आहे आणि काही कर्मानं आमच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होणार आहे. मग काही कर्मानं पाप होणार आहे, काही कर्मानं पुण्य होणार आहे. घरामध्ये कर्म करत असताना परिवारामध्ये आता काही मंडळी सुंदर पद्धतीने आई वडिलाला सांभाळतात. सरळ सरळ जीवनातली जबाबदारी आहे, प्रापंचिकाची जबाबदारी आहे. मग ते आई वडिलाला, आईला वडिलाला पूर्व पारंपरिक दृष्टीने जसं जसं आमच्या वडिलोपार्जित आम्ही पाहत आलो की आमच्या वडिलांनी आमच्या आजी आजोबांना सांभाळले. मग त्या आजी आजोबाला सांभाळताना पाहिलं की आम्ही आमच्या जीवनामध्ये आमच्या आईवडिलांना सांभाळतो. आमच्या आईवडिलांना सांभाळताना आम्हाला पाहिलं की आमची मुलं आम्हाला सांभाळतात. हा जसा क्रम आहे तो नित्यकर्मामध्ये मोडला जातो आणि त्या नित्यकर्माने ते कर्म योग्य झालं की आमच्या जीवनामध्ये पुण्याची प्राप्ती होते. आणि तेच कर्म अयोग्य झालं जर आम्ही आई वडिलांना त्रास दिला, आई वडील आम्ही चांगले धडधाकट असताना त्यांनी आमच्या जीवनामध्ये आम्हाला वडिलोपार्जित प्रॉपर्टी दिली, जमीन दिली, सर्व काही गोष्टी दिल्या, तरी देखील आम्ही त्यांना ज्या वयाला आमचा त्यांना काठी म्हणून आधार पाहिजे त्यावेळेला आम्ही वृद्धाश्रमात नेऊन घातले. या कर्माने काय होणार आहे तर जीवनात पाप कर्म घडणार आहे. मग कर्म दोनही आमच्या जीवनामध्ये घडतात. एका कर्माने पुण्याची प्राप्ती आहे आणि एका कर्मानं पापाची प्राप्ती आहे. मग आमच्या जीवनामध्ये जे टिकणार आहे, जे आमच्या सोबत येणार आहे ते म्हणजे पुण्यकर्म आहे. ते कर्म आमच्या जीवनामध्ये आम्ही नित्यकर्म हे आमच्या पूर्वपार्जित लोकांनी जसं केलं त्या पद्धतीने करत करत संत महात्म्यांनी आम्हाला जे जे मार्ग दाखवून दिले, जे जे आम्हाला उपदेश केले, त्यांनी सांगितलंय मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देवो भव. जीवन जगत असताना फार मोठा परमार्थ काही वेगळा केला पाहिजे असा अट्टाहास अजिबात संत महात्म्याचा.
फार तुम्हाला फकीर होण्याचं सांगितलेलं नाही, तुम्हाला संन्यासी राहण्यासाठी सांगितलेलं नाही. आमच्या वारकरी संप्रदायाचा, आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार केला तर या संप्रदायामध्ये जवळजवळ सर्व संत हे प्रापंचिक होते. सर्वांनी प्रपंच करत करत परमार्थ केलेला आहे. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्हाला परमार्थ म्हटलं, भगवत प्राप्तीसाठी जे जे काही आम्हाला नियम सांगितले, जे जे काही आम्हाला अध्यात्माने वाटा दाखवल्या, त्या वाटाला न जाता आम्ही दुसऱ्या वाटेला जातो आणि म्हणून आमची जीवनातली वाट चुकते, जीवनातलीच वाट चुकते. आणि पुन्हा एकदा जीवनातली वाट चुकली की सरळ वाटेला लागण्यासाठी योग्य माणूस भेटत नाही. एका गावामध्ये एक संत महात्मे गेले, अगदी हिमालयातले साधू. गावामध्ये गेल्यानंतर संत महात्म्याची तळमळ असते की जगाला उपदेश करणं, या जगामध्ये दुःखी, पीडित, अज्ञानी या लोकांना मार्गदर्शन करणं, योग्य सत्मार्गाला त्यांना लावणं, हा संत महात्म्यांचा हेतू असतो. नोहे नोहे येतो हिताचा कळबळा, पडती हाती म्हणून काळा. त्यांना या समाजाविषयी अत्यंत कळकळ, तळमळ या समाजाविषयी असते. असे बुडत हे जन न देखावे डोळा, 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 बुडत हे जन न देखावे बुडत हे जन बुडत हे जन न देखावे डोळा, न देखावे बुडत हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या. भवसागरामध्ये हा समाज बुडतोय हे त्यांना पाहवत नाही. आणि म्हणून संत महात्म्यांचं समाजाला मार्गदर्शन करणं, समाजाला योग्य दिशा आणि रस्ता दाखवणं ही त्यांची तळमळ असते. ते संत महात्मे हिमालयातून गावाकडे आले आणि एका गावामध्ये आपल्या हनुमंतरायाच्या मंदिरासारखं मंदिर होतं, ओटा होता. तिथे ते हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये ओट्यावरती बसले. बसल्यानंतर त्यांचं परीक्षण चालू झालं. जसं एखाद्या परिवारामध्ये हुशार मुलाच्या ऐवजी जो दुबळा असतो, ज्याला बुद्धी कमी असते, त्याच्याकडे आईचं लक्ष जास्त असतं का जो हुशार असतो त्याच्याकडे आईचं लक्ष जास्त असतं? दुबळ्याकडे लक्ष जास्त असतं. जो दुःखी आहे तिला नेहमी कळवळा असतो की या मुलाचं कसं होणार, कसा वावरणार हा समाजामध्ये. मोठा तर चॅप्टर आहे म्हणले, तो कसाही जीवन त्याच्या कडाला लावू शकतो, पण या लहाण्याचं कसं होणार. तसं आमच्या संत महात्म्याचं या जगामध्ये जे सुखी आहेत, ज्यांच्याकडे ज्ञान आहे, ज्यांना चांगलं वाईट कर्म कळतं, अशाकडे त्यांची दृष्टी जाण्यापेक्षा जे दुबळे आहेत त्यांना अध्यात्माचं ज्ञानच नाही. नोहे नोहे जे प्रपंचामध्ये इतके डुबून गेलेले आहेत, प्रपंचाचे इतके दात झाले आहेत की त्या लोकांचं संत महात्म्यांना जास्त कळवळा येतो की त्यांनी की बाबा रे, भगवान परमात्म्याने ह्या सृष्टीवरती जन्म घालत असताना आम्हाला जन्म कशासाठी दिलाय हेच विसरून गेले आहेत. भगवान परमात्म्याने जन्म कशासाठी दिलाय? देव दिला देह भजन घुमटा,
देवी दिला दे भजन घुमटा तोया झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा बाजिकेचा देवे दिला दे हो भजना गोमटा देवे दिला दे भजना गोमटा तोया झाला बाजिकेचा तोया झाला फाटा बाजिकेचा देवे दिला दे भजन गोमटा तोया झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा भजन गोमटा तोया झाला फाटा बाजिकेचा तोया झाला फाटा अज्ञानानं त्या जीवाला हेच लक्षात नाहीये की त्या भगवान परमात्म्यानं आपल्याला इथे जन्म दिलाय, हा सुंदर नरदेह दिलाय, हा कशासाठी दिलाय. आणि असे असणारे अज्ञानी माणसं या जगामध्ये मूळ हेतू विसरून संसाराचे दास झालेत. कारे दास झाली कारे दास हुशी संसाराचा कर.